नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायलोय. आपण कसे आहात मित्रांनो? उत्तम ना? नक्कीच उत्तम असाल तुम्ही मित्रांनो. मित्रांनो, आजचा विचार वास्तविक पाहता तुम्हाला आणि मला हा बऱ्याच वेळा पडलेला प्रश्न आहे. कारण जगामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध आहे. पण त्या माहितीनं खरंच लोकं शहाणी झाली आहेत का? तर काही अंशी होय आणि काही अंशी नाही. प्रमाण जास्त नाहीच. कारण माहिती असणं आणि माहितीचा सदुपयोग करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा मित्रांनो, माहिती सर्वत्र उपलब्ध आहे, पण शहाणपण दुर्मिळ आहे. हा आजचा विषय आहे. इन्फॉर्मेशन इज एव्हरीवेअर. विस्डम इज व्हेरी रेअर. राइट फ्रेंड? तेव्हा आपण अशा काळात जगत आहोत, की जिथे माहिती मिळणे कधीही इतके सोपे नव्हते. बरोबर? म्हणजे आपण आता अशा काळात जगत आहोत, की जिथे कुठेही माहिती पाहिजे, ती माहिती मिळवणे लगेच आपल्याला सोपं होतं. पण आमच्या काळामध्ये ही माहिती उपलब्ध नव्हती मित्रांनो. आम्हाला अनेक पुस्तकांचा रेफरन्स घ्यावा लागायचा, अनेक वर्तमानपत्रांचा रेफरन्स घ्यावा लागायचा आणि आम्हाला वाट बघायला लागायची, की वीकली मॅगझिन्स यायचे. त्या वीकली मॅगझिन्समधून आम्हाला माहिती मिळायची आणि त्या आधारे आम्ही आमचं ज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला. पण आज काही क्षणातच आपल्याला पूर्णपणे बाजारपेठेचा अहवाल मिळतो. ग्राहकांची माहिती मिळते आणि सगळ्यात माहिती सगळ्यात जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, अर्थातच ती कृत्रिम बुद्धिमत्ता, सर्वार्थानं ही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला आणि मला या सर्व गोष्टी काही क्षणात पुरवते. मग काय मित्रांनो, बघा, आकडेवारी तुम्हाला पाहिजे एखाद्या आर्थिक गोष्टीची, व्यवहार असेल किंवा एखाद्या व्यवसायासंबंधातली आर्थिक आकडेवारी असेल, ती तुम्हाला सहज प्राप्त होते. उद्योगातील नवीन प्रवाह आता काय चाललेत ते तुम्हाला प्राप्त होतं. व्यक्तिगत जे लोक त्यांचं जीवन जगतात, त्यांच्या वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे जीवनमान कळतं. तज्ञांची माहिती सहज उपलब्ध होते. तरीही इतकी प्रचंड माहिती उपलब्ध असूनही अनेक संस्था, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन चुकीचे निर्णय का घेतात? व्यक्ती चुकीचे निर्णय का घेतात? का? कारण मित्रांनो इथं आहे, केवळ माहिती म्हणजे शहाणपण नाही. मला माहिती आहे, हे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे काय? असे अनेक लोक आहेत, "हां, मला माहिती आहे, मी करतोय, किती अनेक वर्ष झालं मी माझा उद्योग करतोय, अनेक वर्ष झाली मी माझं जीवन उत्तम पद्धतीने करतोय." हे ठीक आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, पण त्याची माहितीची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी तुम्हाला त्या विषयासंबंधात किती प्राप्त झाली, हा खरा शहाणपणा होईल. तेव्हा मित्रांनो, आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये खरा फायदा अधिक माहिती असण्याचा नाही, तर त्या माहितीचा योग्य अर्थ लावण्याचा आणि तिचा विवेकपूर्ण सादर करण्याचा क्षमतेचा आहे मित्रांनो. आणि ती क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली आहे का? आणि माहिती आपल्याला काय खऱ्या अर्थानं घडवत आहे, काय सांगत आहे, हे कधी तुम्ही तपासलंय का मित्रांनो? पण शहाणपण आपल्याला हे समजून घेण्यास अत्यंत मदत करतं, की ते का घडतंय, असं का होत आहे आणि पुढे काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला या शहाणपणाने प्राप्त होत असतात मित्रांनो. म्हणून जे महान नेते आहेत, महान उद्योजक आहेत, जे उत्तम पद्धतीचे उद्योजक आपल्या अंगी बाळगतात आणि तो उद्योजकपणा बाळगल्याने ते विकसित होतात. असे काही लोक या समाजामध्ये आहेत, या संपूर्ण भूतलावरती आहेत. ते काय करतात, की त्यांचा विवेक आणि त्यांचं ज्ञान खऱ्या अर्थाने ते समजून घेतात. म्हणजे हे ज्ञान काय आहे आणि आपला विवेक त्या ज्ञानाबरोबर काय असला पाहिजे, यातले ते फरक ओळखतात आणि माहिती त्यांना त्या पद्धतीने ते अशी करून घेतात, की संदर्भाशिवाय तथ्य दिशाभूल होऊ शकतं ना एखादं. मग ते संदर्भ काय आहे आणि तथ्य काय आहे, हे समजून घेतात आणि हाच तर खरा ज्ञानाचा फार फायदा आहे आणि म्हणूनच इथे शहाणपणाची आवश्यकता आहे. उद्देशाशिवाय डेटा केवळ गोंधळ निर्माण करणे. हा डेटा, तो डेटा, अनेक डेटा घेऊन अरे तुमचं अनालिसिस करता आलं पाहिजे. पण ते अनालिसिस कशासाठी करायचं? का करायचं? व्यक्तिगत जीवन कुठं चाललेलं आहे? आपल्याला खऱ्या अर्थानं करिअर करताना काही अडचणी येणार आहेत का? वगैरे, वगैरे. थोडक्यात काय, उद्देशाशिवाय जर तुमच्याकडे डेटा असेल तर त्याचा काही उपयोग नाही. फक्त तो गोंधळ असेल मित्रांनो. आणि चिकित्सक विचाराशिवाय माहिती स्पष्टता निर्माण करण्याऐवजी आपण संभ्रमात पडतो.
हे कशासाठी डेटा आलाय, काय गेलं, त्याचं कंपॅरिझन कसं केलं पाहिजे, आज मार्केटमध्ये कॉम्पिटिटर कोण आहेत, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये करिअर करताना कोणत्या अडचणी येणार आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा उहापोहा प्रत्येकाकडे करणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वार्थानं तुम्हाला त्याचे खऱ्या अर्थानं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. तेव्हा माहितीचे शहाणपणात रूपांतर तेव्हाच होते, जेव्हा त्या माहितीसोबत स्पष्ट विचार, अनुभव, चिंतन आणि भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक मूल्य, विवेकपूर्ण कार्यक्षमता, अर्थात तुमची निर्णय क्षमता आणि सगळ्यात महत्वाचं आहे, माझ्याकडे फक्त माहिती आहे की मला तिचे काही खरे आकलन आहे. मी केवळ आकडेवारीवर अवलंबून आहे की मी अनुभव आणि अंतर्दृष्टीचाही विचार करत आहे. या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम मी विचारात काय घेतले आहेत? हा निर्णय आपल्या मूल्यांशी, उद्दिष्टांशी सुसंगत आहे काय? आणि आजच्या या कृत्रिम जगामध्ये, या पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगामध्ये मला जी काही माहिती आहे, ती सर्वांनाच माहिती आहे. त्या माहितीचे शहाणपणात रूपांतर करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असतेच असं नाही, ती फार थोड्या लोकांकडे असते. म्हणून या गोष्टीमुळेच व्यवस्थापक, नेते यांच्यामध्ये फरक पडतो मित्रांनो. अर्थात अनुयायी आणि दूरदर्शी व्यक्ती यांच्यातही फरक पडतो मित्रांनो. म्हणून सामान्य व्यवसाय आणि असामान्य संस्था यांच्यातही फरक पडतो. लक्षात ठेवा, ज्ञान मन भरते, पण शहाणपण मनाला योग्य दिशा देते. ज्ञान मन भरते, पण शहाणपण मनाला योग्य दिशा देते. नेते म्हणून आपली जबाबदारी केवळ अधिक माहिती गोळा करण्याची नाही, किंवा एक चांगला सल्लागार म्हणून, एक चांगला उद्योजक म्हणून, एक चांगला व्यक्तिमत्व बनण्यासाठी कॉर्पोरेटमध्ये असेल, जिथे कुठे तुम्हाला करू इच्छिता, तर त्या माहितीचा जबाबदारीने, नैतिकतेने अभ्यास केला पाहिजे. त्याचे परिणाम तुम्ही जाणले पाहिजेत आणि त्याचा वापर कुठे करायचा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि मग ते आपले शहाणपण तिथे विकसित होतं मित्रांनो. शेवटी काय, यश हे तुमच्याकडे कितीही माहिती असले तरी येईलच असं नाही, तर त्या माहितीचा तुम्ही किती विवेकाने उपयोग करता यावर ठरते. थोडक्यात तुमचे मत माहितीचे शहाणपणात रूपांतर करण्यासाठी कोणती सवय सर्वाधिक उपयुक्त ठरेल हे तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, मला विश्वास आहे की आजच्या युगामध्ये तुम्हाला असलेल्या माहितीचा उपयोग जर केलात तर तुम्ही उच्च कोटीला पोहोचाल. मित्रांनो, अनेक अशा विविध विषयावरती मी व्हिडिओज बनवतो. तुम्हाला जर एखादा विषय हवा असेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये पाठवा आणि माझ्याशी संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक आहे 776-898-1355, 776-898-1355. माझं तुम्ही मेंथॉरी चॅनल तुम्ही विशेष करून सबस्क्राईब करत आहात आणि त्याच पद्धतीने ऐकत आहात आणि इतरांनाही पाठवता, त्याबद्दल धन्यवाद.